मम्मी तुझ्या फ्रेंड्स तो जत्रा के लिए जाने के लिए हम सब रेडी हो गए। सो गाईज आम्ही आलो आहेत मम्मीच्या गावी म्हणजे काकांडीला आणि इथे खूप छान मंदिर आहे। नाही मालूम सांग म्हणे ये ऐसे कॅमेरे की ये करे की इधर उधर से बाला निकालती मला वाटलं नाही तर आवाज पाळला नव्हता तिथे ते वातावरण मुळे सो हाय गाईज, आज आहे नागपंचमी। तर फर्स्ट ऑफ ऑल नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर मी आज ब्रेकफास्टमध्ये करत आहे मटकी, जिला स्प्राउट म्हणतात। तर आमच्या घरामध्ये युजली हेच बनत असते, मटकी, पोहे या उपमा, म्हणजे आम्ही हेल्दीच ब्रेकफास्ट करतो। तेच मी तुम्हाला दाखवेल आणि आज मी एका जत्रेला सुद्धा जाणार आहे, ते पण या व्लॉगमध्ये नक्कीच आहे। तर पूर्ण व्लॉग नक्की पहा। जसं की मोठे माणसं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी ना खूप जास्तीची झड असते, म्हणजे की पाऊस खूप जास्तीचा पडत असतो। तसं मॉर्निंगपासून इकडे खूप जास्तीचा पाऊस आहे। नाईटला मी माझ्या हातावर, मम्मीच्या हातावर आणि आईच्या हातावर मेहंदी काढली होती, कारण की उद्या म्हणजे आजच नागपंचमी हा सण होता। तर ही पहा, ही मी काढलेली खूप जास्तीची रंगलेली आहे। तर तो पण मी व्हिडिओ नाईटला केलेला आहे, तो पण ह्या व्लॉगमध्ये मी टाकेल। आणि आता आईने मला सांगितलेलं आहे की रांगोळी टाक, तर मला जसं पण येईल, म्हणजे जशी पण मला रांगोळी येईल तशी मी रांगोळी टाकणार आहे। तर ती रांगोळी कशी बनेल ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर ही रांगोळी मी टाकली होती आणि हा आहे नाईटचा व्हिडिओ, जो की मी आईला आणि मम्मीला आणि स्वतःला मेहंदी लावून घेत होते। तर आईला खूप जास्तीची मेहंदी आवडती, मम्मीला पण, मला आवडत नाही तरी मी लावून घेतला होता। सो हेल्दी ब्रेकफास्ट, यमी अँड टेस्टी। सो गाईज, मी ठरवलेलं आहे की माझ्या मम्मीला मी थोडी जास्तीची हेल्प करणार आहे, तर मी जास्तीची कामं करत आहे। काय बनवलंय टेस्टी आज नागपंचमी स्पेशल? बघ काय काय पुरी, वरण, राईस, पकोडे, मिरची भजी. मिरची भजी आणि शिरा शिरा। वाव, हे कोणते भजी आहेत? हे कांदे पकोडे वाव, आणि शिरा, यमी यमी इन माय टमी। तो जत्रा के लिए जाने के लिए हम सब रेडी हो गए। मैं, मम्मी और मेरी एक आंटी है और पापा जाने वाले हैं। और ये मेरा लुक है आज का। तो कैसा है लुक ज़रूर बताओ। चलो अभी जत्रा में क्या क्या करते हैं वो देखते हैं। सो जाताना खूपच जास्तीची ग्रीनरीज आहेत, कारण की तुम्हाला माहिती की पावसाचे दिवस चालू झालेले आहेत, त्यामुळे ग्रीनरी होती सगळीकडे। मम्मी सो आम्हाला मंदिरात जायचं होतं, त्याच्यासाठी इथे नारळ बघणं चालू होतं की बेस्ट नारळ कोणचं आहे। 3 घेतले होते आम्ही, आणि नारळ फोडणं मंदिरासाठी खूप छान असतं। सिद्धू इकडे पहा। काकांडीचं मंदिर हे खूप वर्षापासून आहे आणि तिथे पाहू शकत असाल की तिथे रस्ता नाही आहे, पूर्ण ठिकाणी चिखलच होता, खूप जास्तीचा चिखल होता। लोकांना तिथून येता जाताना खूप जास्तीचा प्रॉब्लेम होत होता, जसा की आम्हालाच झाला। सगळं म्हणजे की जे पण शूज घातले या चप्पल घातली सगळी शिडघाण झाली अशी बोलतात ना, जसं की खूप जास्तीचा चिखल लागला होता त्याला। तर इथं पाय धुवून देत होते ते माणसं, म्हणजे खूपच दयाळू माणसं होते। आणि तसं पण गावामधले माणसं हे खूपच जास्तीचे दयाळू असतात। मम्मी तुझ्या फ्रेंड्स, असं नाही आहे की मी कधी गावामध्ये गेलेच नाही, मी माझ्या छोट्यापणी भरपूर गावामध्ये गेली आहे, बट जसं मला समजायला लागलं तसं गावामध्ये गेलेच नाही, म्हणून थोडासा एक्सपिरियन्स माझा वेगळाच होता। म्हणजे खूप दिवसाच्या नंतर गाव बघण्यात आलं, तिथलचे लोक कसे राहतात ते बघण्यात आलं, खूप मनाला शांती लाभली, म्हणजे की छान वाटत गेलं। जसं जसं आम्ही समोर जात होतो तसे वेगवेगळे मंदिर होते। सो गाईज, आम्ही आलो आहेत मम्मीच्या गावी म्हणजे काकांडीला, आणि इथे खूप छान मंदिर आहे, ते व्हिडिओमध्ये नक्की मी दाखवेल की कसं आहे। म्हणजे इथे सगळेच देव आहेत, असं एकमेव देव आहे असं काहीच नाही आहे, सगळेच देव आहेत इथे। आणि हे मम्मी देते आहे मला नारळ खाण्यासाठी, तर हे घ्या, नारळ पण खा।
सो जे आता वाजवत वाजवत ढोल ताशासोबत येत होते ते खूप सारी माणसाची अशी गर्दी होती जे मंदिरासाठी येत होते आणि त्यांनी पूर्ण मंदिराला असा राऊंड मारला आणि ते बाहेर निघून गेले. आणि हे होतं मंदिर जे की खूपच जास्तीचं ब्युटिफुल आहे. थोडीफार भूक लागली होती त्याच्यासाठी आंटीने वेपर्स आणले होते. वेपर्स खाऊन मज्जा आली. तर तिथे टाईमपास म्हणून मी तिथे नेलपेंट लावत बसले कारण की मी मेहंदी लावली होती बट नेलपेंट नव्हती लावली. तर नेलपेंट लावून हात खूपच जास्तीचं ब्युटिफुल दिसत होता. मंदिराच्या बाहेरसुद्धा वेगवेगळे टेम्पल होते म्हणजे छोटेसेच बट खूपच जास्तीचे ब्युटिफुल होते. पाहून एकदम डोळ्यांना अशी शांती वाटली आणि जत्रा तर खूप जास्तीची मोठी भरली होती. म्हणजे तुम्हाला पाऊल ठेवायला जागाच नव्हती एवढी तिथे रश होती. माझ्या मम्मीची तिथे ओळखीचे पण माणसं होते तर त्यांच्या घरी पण गेलतो. तर हे त्यांचं घर होतं म्हणजे छोटं सिम्पल एकदम छान घर वाटलेलं मला. मग आम्ही तिथून बाहेर निघलो तर हा पप्पी पण दिसलेला जो की खूपच जास्तीचा क्यूट होता. त्याला ये म्हटलं का मागे मागेच येत होता तो. आणि हे म्हणतात चूल जे की मी फर्स्ट टाईम पाहिलेली आणि खूप जास्त छान वाटलं की त्याच्यावर त्यांनी स्वयंपाक करतात. मम्मी हाय करा. हाय. सगळेच करा. हो पण तोंडावर पडून तोंड फुटलं आमचं. चल समोर. मम्मी की क्या है बताओ. मालूम है ना? नहीं मालूम. काय सांग म्हणे. ये ऐसे कैमरे की ये करेगी इधर उधर से बाला निकालती. बाला. ए चल काय बोलायला ती गाडव. मी बघ ना किती ग्रीनरीज आहे. हा ना. सो आमची जत्रा फिरून झालं होतं, दर्शन घेऊन झालं होतं, आम्ही बाहेर जात होतो.